अजितदादा आणि माझं नातं बाप मुलासारखं असल्याचं म्हणत अनिकेत तटकरेही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अनिकेत तटकरेंनी काय आठवणी सांगितल्यात पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अनिकेत तटकरे आपल्यासोबत आहेत. अजित पवारांचं आणि त्यांचं नातं, अजित पवार कायम त्यांच्या घरी जातील त्यावेळेस कोणकोणत्या आठवणी त्यांच्या होत्या सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अजित पवारांचं आणि तटकरे कुटुंबाचं नातं हे खूप जवळून आम्ही पाहिलं. काय काय आठवणी आहेत आणि हा आजचा एक क्षण, हा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना, आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. खरं तर दादा नाहीत याच्यावर अजून विश्वास बसत नाही. म्हणजे घरात इतर कुठलाही पाहुणा येणं आणि दादा येणं याच्यातली लगबग जी असायची आमची, किंवा अजूनही म्हणजे 3 पिढ्यांचं, म्हणजे वडिलांचं आणि दादांचं तर नातं होतं. माझं आणि दादांचं नातं म्हणजे मुलाप्रमाणेच माझं होतं. आणि माझ्या मुलांचं सुद्धा नातं तितकंच दादांच्या सोबतचं अगदीच कौटुंबिक राहिलं. दादा आले म्हटल्यावर मुलं शाळा टाकून घरी थांबायची. पण आज दादा नाहीत. एक मोठी पोकळीक निश्चितच आम्हाला जाणवणार आहे. काय बोलावं हे सुचत नाही, कारण अनेक आठवणी आहेत. काय चिरंजीव, काय तटकरे परिवार कसे आहात, म्हणजे इतका तो कडक पण प्रेमळ ओलावा त्याच्यात. म्हणजे ज्यावेळेस सुत्रवाडीला मुक्कामाला यायचे, काय आठवणी होत्या? खास करून बागकामाबद्दल कायम कौतुक असायचं. काय काय नवीन केलंय, काय काय गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची एक त्यांची वेगळी हातोटी होती. नाही, दादांचं तर झाडांविषयी, शेतीविषयी तर म्हणजे त्यांचं ज्ञान, म्हणजे त्यांच्यासोबत माझ्या शेतात स्वतःच्या फिरणं. बऱ्याच वेळेला मी आधी स्वतःला प्रिपेअर करून ठेवायचो की ह्या झाडाची नावं काय, त्याची उजळणी स्वतः मी करायचो. कारण कुठल्या क्षणी कुठला काय प्रश्न विचारतील हे सांगता येत नसायचं. पण त्याच्यातनं सुद्धा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेक बाबी म्हणजे शेतीतल्या असतील, इतर म्हणजे गाई म्हशींच्या बाबतीत इतकं त्यांचं हे. मग मी मध्ये गाई आणल्या, मग गीर गाई आण, त्यातनं तूप चांगलं तिचं निघतं, असं म्हणजे इतकं वेगवेगळं सांगणं. त्याच्यातलं हॉस्टन गाई आणल्या तर किती टक्क्याच्या गायी आहेत. बऱ्याच वेळेला त्याची प्रश्नांची उत्तर देताना तारांबळ आमची उडायची. पण आज ते प्रश्न कधी परत कानावर पडतील याची आतुरतेने आम्ही वाट बघतोय. शेवटचं बोलणं कधी झालं? 5 जानेवारीला दादा आमच्याकडे दौऱ्यावर होते आणि त्यावेळेस पूर्णपणे त्या प्रवासामध्ये म्हणजे मी चालक म्हणून त्यांचं काम केलं. आणि मला अजूनही आठवतं, ज्यावेळेस मी हेलिपॅडवर त्यांना सोडलं त्यावेळेस म्हटले, तुला आता मी गाडीच्या लायसन्ससोबत ह्याला हेलिकॉप्टरचं सुद्धा लायसन द्यायला सांगतो. आणि आज त्याच म्हणजे हवाई दुर्घटनेमध्ये असं काय त्यांचं होईल असं कधीच वाटलेलं नव्हतं. म्हणजे इतकं. तर सदैव अजितदादांसोबत असणारे दादांचे शिलेदार, दादांचे नेते, सहकारी यांनी अजित पवारांच्या काय आठवणी सांगितल्यात त्याही पाहूया.